Hello friends, today we are going to discuss about superheating and subcooling. Uh, as we know, as we discussed in last lecture, that is if wet compression is done, okay, uh, means inlet of the compressor, if it is wet, okay, then the life of the compressor will get reduced because the liquid pass to the compressor that will wash out the lubricants and that may cause wear and tear of the compressor and life of the compressor will get reduced. Okay, now to overcome that problem, that superheating is done. Okay, over here we can see compressor. The function of the compressor is to compress the refrigerant, then the refrigerant is passed to the condenser. Okay, in condenser the vapor refrigerant is converted into liquid refrigerant by removing the heat from the refrigerant, and then it is passed, okay, dry errant strainer is there to remove the moisture present in the refrigerant. Then it is passed to the evaporator through the expansion device. इथे expansion device असेल त्याच्यामधून evaporator ला refrigerant काय केला जातो, पास केला जातो. आता evaporator मध्ये समजा लोड कमी असेल इन द सेन्स रेफ्रिजरंटचा फ्लो जास्त असेल आणि हीट ऍब्सॉर्प्शन जे आहे ते कमी असेल तर काय होणार आहे, इथून जाणारा रेफ्रिजरंट जो आहे तो वेपर मध्ये कन्वर्ट होणार नाही. सगळाच रेफ्रिजरंट वेपर मध्ये कन्वर्ट होणार नाही आणि लिक्विड जे आहे ते ऍज इट इज कॉम्प्रेसरला जाऊ शकतं. लिक्विड रेफ्रिजरंट जो इथं असतो त्यातला पार्ट ऑफ रेफ्रिजरंट विल पास ऍज इट इज लिक्विड रेफ्रिजरंट to the compressor and that may damage the compressor. Okay, now over here you can see the regular pH and TS diagram. When the inlet of the compressor that is at point 1, inlet of the compressor is saturated vapor. Saturated vapor. आता ही जी आहे ती सॅच्युरेटेड वेपर लाईन आहे बघा. ही जी आहे ही सॅच्युरेटेड वेपर लाईन आहे. इकडे जी आहे ती सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे. सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे. ओके, रेग्युलर या ठिकाणी आपण जे डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे त्याप्रमाणे कॉम्प्रेसरचे इनलेट जे आहे ते सॅच्युरेटेड वेपर्स असतील. त्यावेळी कॉम्प्रेशन जे आहे, कॉम्प्रेशन नंतर काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर जे आहे वेपर्सचं ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट वेपर्स विल गेट सुपरहीटेड. दॅट्स वाय द पॉइंट इज ऑन राईट साइड ऑफ द वेपर लाईन. म्हणून पॉइंट इकडं या सॅच्युरेटेड वेपर लाईनच्या राईट साइडला आलेला आहे. ओके, देन कंडेन्सेशन. ओके, that is converted into liquid. कंडेन्सर मध्ये लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल. सॅच्युरेटेड लिक्विड लाईनला हा पॉइंट येईल. ओके, आणि त्याच्यानंतर एक्सपान्शन झाल्यानंतर बघा, एक्सपान्शन झाल्यानंतर या ठिकाणी फोर्थ पॉइंट इव्हॅपोरेटर मध्ये येईल. ओके, there is no any heat addition and heat removal. That's why the enthalpy remains constant. Okay, now over here the same thing. Over here the right side of the curve, that is saturated vapor line. Left side of the curve, that is saturated liquid line. Okay, and point 1 is on the saturated vapor line. म्हणजे intake of the compressor, that is saturated vapor. Okay, now if the intake of the compressor is superheated, okay, तर सुपरहीटेड व्हायसाठी काय केलं जातं बघा. समजा इथून रेफ्रिजरंटचा फ्लो जो आहे तो कमी आहे. ओके, आणि ते जास्त कालावधीसाठी जर मी या ठिकाणी ठेवलं, रेफ्रिजरंटचा फ्लो कमी आहे समजा, अँड वी आर गोइंग टू कीप द रेफ्रिजरंट फॉर मोर टाइम इन द इव्हॅपोरेटर मध्ये जास्त कालावधीसाठी ठेवलं तर बघा इथून 4 to 1 पर्यंत हीट ऍब्सॉर्ब करणारच. ओके, म्हणजे या ठिकाणी जे लिक्विड असणार आहे ते लिक्विड हळूहळू हीट ऍब्सॉर्ब करत काय होणार आहे, वेपर मध्ये कन्वर्ट होणार आहे. ज्यावेळी या पोर्शनला येईल बघा त्यावेळी 50% लिक्विड असेल आणि 50%
वेपर्स असतील. बरोबर आहे का? या ठिकाणी येईल त्यावेळी 50% लिक्विड 50% वेपर्स असतील. या ठिकाणी गेल्यानंतर 100% वेपर्स असतील. 100% काय असतील? वेपर्स. म्हणजे हळूहळू सगळे जे वेपर्स आहे लिक्विड जे आहे ते कन्वर्ट होत जाणार आहे कशामध्ये? वेपर्स मध्ये. हाऊ? बाय ऍब्सॉर्बिंग हीट इन दी इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर मध्ये हीट ऍब्सॉर्ब करून ते वेपर मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता बघा, once that liquid is get converted, total liquid that is get converted into vapors, if we are keeping the refrigerant for more time again in the evaporator, म्हणजे इथं वेपर मध्ये कन्वर्ट झालेला आहे सॅच्युरेटेड वेपर मध्ये, पण आणखीन जर जास्त कालावधीसाठी आपण या ठिकाणी तो रेफ्रिजरंट जो आहे तो इव्हॅपोरेटर मध्ये ठेवला तर काय होणार आहे बघा, त्याच प्रेशरला, कॉन्स्टंट प्रेशरला ते काय होणार आहे? सुपर हिटेड. म्हणजे त्याची एन्थाल्पी जी आहे ती काय होणार आहे? वाढणार आहे. एन्थाल्पी जी आहे ती काय होणार आहे? वाढणार आहे. हीट कंटेंट जो आहे तो काय होणार आहे? वाढणार आहे. आणि मग इथून रेफ्रिजरंट जो आहे तो जास्त हीट ऍब्सॉर्ब करेल. ओके, अँड दॅट विल गेट heated, enthalpy will get increased, and this point 1 will be over here. 1 point will be over here. Okay, and then the compression of the refrigerant will takes place. म्हणजे इथून मग सुपर हिटिंग केलेलं जे आहे हा 1 डॅश मी म्हणतो 1 डॅश, and this portion is super heating. This portion is superheating. आणि सुपरहीटिंग केलेला जो या रेफ्रिजरंट आहे तो काय करायचा? कॉम्प्रेस करायचा फ्रॉम पॉइंट 1 टू पॉइंट 2. तर हा पॉइंट कसा येईल बघा, थोडासा हा स्ट्रेट येणार नाही, थोडासा हा कर्व येईल. ओके, दॅट विल बी अ कर्व लाईक दिस. ओके, अँड पॉइंट 2 विल बी ओव्हर हियर. ओके, the diagram will be like this. This will be 2 dash 3 4. Okay, one dash. Now this portion is called as superheating. Okay, now over here if we are representing in TS diagram, superheating will be like this. This will go into 1 dash 1 2 2 dash. That will be on right side of the saturation curve. Okay, point 1 जो आहे तो saturation curve च्या राइट साइडला असेल. तर या ठिकाणी बघा 1 डॅश हे टेम्परेचर जे आहे हे T1 डॅश. ओके, इफ वी आर कीपिंग द रेफ्रिजरंट फॉर मोर टाइम इन द इव्हॅपोरेटर, इव्हॅपोरेटर मध्ये समजा जास्त वेळसाठी ठेवला तर ते T1 पर्यंत टेम्परेचर, म्हणजे the temperature will get increased. The temperature will get increased. Okay, now we can keep the refrigerant for more time in the evaporator, one thing, or we can use additional superheater over here. After evaporator we can use additional superheater. तर या ठिकाणी बाहेर आउटसाइड ला सुद्धा आपण काय करू शकतो? सुपरहीटर यूज करू शकतो. Now with the superheating what will happen? बघा, सुरुवातीला हा 1 डॅश, अगोदर जो रेफ्रिजरेटिंग इफेक्ट होता, हीट ऍब्सॉर्ब केली जायची ती किती होती बघा, H1 डॅश मायनस H4 रेफ्रिजरेटिंग इफेक्ट, that is equal to H1 डॅश मायनस H4. आता जो आहे तो रेफ्रिजरेटिंग इफेक्ट कसा झालेला आहे बघा, that is equal to H1 मायनस H4. ओके, आणि H1 मायनस H4 that is greater than H1 डॅश मायनस H4. H1 डॅश मायनस H4, H1 डॅश म्हणजे हा. ओके,
या ठिकाणी H1 आलाय पीएच डायग्राम आणि H4 इथं, म्हणजे एक्सपान्शन झाल्यानंतर जी एंथॅल्पी होती ती किती होती, H4 होती. एक्सपान्शन या ठिकाणी एक्सपान्शन बघा 3 to 4 एक्सपान्शन, फोर्थ पॉइंट कंडेन्सेशन, कॉम्प्रेशन ओके आणि इव्हॅपोरेशन. तर इव्हॅपोरेशन मध्ये, इव्हॅपोरेशन दॅट इज ऍब्सॉर्प्शन ऑफ द हीट. इव्हॅपोरेशन मध्ये बघा ज्यावेळी आपलं सुपर हिटिंग नव्हतं त्यावेळी H1 डॅश मायनस H4 इतका काय होता, हीट ऍब्सॉर्प्शन होतं, म्हणजे रेफ्रिजरेटिंग इफेक्ट होता. तोच रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय झालेला आहे या ठिकाणी वाढलेला आहे. ओके, वन थिंग इज दैट रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इज इनक्रीज्ड. ओके, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट increased. Refrigerating effect is increased. Now what about compressor work? Again compressor work will get increased. How? Because the specific volume of the vapors will get increased and the capacity of the compressor will get reduced. म्हणजे बघा जर या ठिकाणी टेम्परेचर जर वेपरचं वाढलं, टेम्परेचर वाढलं ऑटोमॅटिकली ते काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. एक्सपांड झाल्यानंतर तो व्हॉल्यूम आपल्याला, एक्सपांड झालेला व्हॉल्यूम जो आहे तो कॉम्प्रेस करायसाठी आपल्याला काय करायला लागेल, कॉम्प्रेसरचं वर्क इन्क्रीज करावं लागेल. दॅट वर्क विल गेट इन्क्रीज. ओके, आणि हे वर्क इन्क्रीज झालं तर डेफिनेटली रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इन्क्रीज होतो, पण त्याच्याबरोबर वर्क इन्क्रीज होतं. दॅट्स वाय more or less the COP, coefficient of performance of the system, will be same. Okay, बघा refrigerating effect increased. Okay, as specific volume increase, specific volume of the refrigerant, okay, that will get increased. Work, compressor work will get increased. ओके, म्हणजे रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इन्क्रीज होतो, पण त्याच्याबरोबर कॉम्प्रेसरला सुद्धा काय करावं लागतं, वर्क वाढवावं लागतं. ओके, इन्क्रीज करावं लागतं. दॅट्स वाय द COP ऑफ द रेफ्रिजरेटिंग सिस्टीम, ओके, विथ द सुपर हिटिंग दॅट इज मोर ऑर लेस सेम. ओके, म्हणजे COP इन्क्रीज होत नाही किंवा तितकाच राहतो. ओके, देन वाय सुपर हिटिंग इज नीडेड? तर कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स सिस्टीमचा जर सेम राहत असेल, ओके, तर सुपर हिटिंगची काय आवश्यकता आहे? तर बघा ऍज वी आर डुइंग सुपर हिटिंग ओव्हर हियर, ओके, द पॉसिबिलिटी ऑफ लिक्विड पासिंग टू द कॉम्प्रेसर दॅट विल गेट रिड्यूस. म्हणजे या ठिकाणी वेट कॉम्प्रेशन जे आहे ते होणार नाही. या ठिकाणी इव्हॅपोरेटर मधून जे बाहेर आलेले किंवा कॉम्प्रेसरच्या इनलेटला गेलेले जे रेफ्रिजरंट असेल ते रेफ्रिजरंट काय असेल, वेपर फॉर्म मध्ये असेल. ओके, अँड इफ ओनली वेपर्स आर पास टू द कॉम्प्रेसर, ओके, लाईफ ऑफ द कॉम्प्रेसर दॅट विल गेट इन्क्रीज. दॅट्स वाय सुपर हिटिंग इज नॉट डन फॉर इन्क्रीजिंग द coefficient of performance, but it is done for increasing the life of the compressor, for increasing the life of the compressor. म्हणजे कॉम्प्रेसरची लाईफ काय होणार आहे, वाढणार आहे. का? तर फक्त वेपर जे आहेत, सुपरहिटेड वेपर जे आहेत त्या कॉम्प्रेसरला पास केल्या जातील. दॅट विल नॉट अफेक्ट दी लुब्रिकंट्स युज्ड इन दी कॉम्प्रेसर. ओके, दॅट्स वाय सुपरहिटिंग इज डन फॉर increasing the life of the compressor. Now next point, that is subcooling. Okay, तर सबकूलिंग बघा कुठं केलं जाईल, कूलिंग केलं जातं हे कंडेन्सर मध्ये. तर कंडेन्सिंग टेम्परेचर जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर रेफ्रिजरंटचं कमी करायचं आहे. ओके, इन कंडेन्सर दॅट विल बी सॅच्युरेटेड टेम्परेचर. वी कॅन से सॅच्युरेटेड टेम्परेचर म्हणजे लिक्विड सॅच्युरेशन टेम्परेचर ॲट 0.3. बघा
3 पॉइंट दॅट इज कंडेन्सरचा आउटलेट पॉइंट आहे. ओके, इथपर्यंत आपण टेम्परेचर आता रिड्यूस करतोय. इफ वी आर reducing the temperature of the refrigerant, okay, below its condensing temperature, what will happen? You can see 1 to 2, from 1 to 2 compression. Okay, 1 point समजा सॅच्युरेटेड वेपर्स आहेत, सॅच्युरेटेड वेपर्स कॉम्प्रेस केले, पॉइंट 2 ला गेले. 2 नंतर काय होईल? कंडेन्सेशन स्टार्ट होईल. ओके, कंडेन्सेशन स्टार्ट झाल्यानंतर सुपरहिटेड वेपर्स जे आहेत ते पहिल्यांदा काय होतील? सॅच्युरेटेड वेपर्स होतील. आणि सॅच्युरेटेड वेपर्स नंतर दॅट वेपर्स विल गेट कन्वर्ट इनटू लिक्विड. ओके, या ठिकाणी आल्यानंतर 50% लिक्विड असेल, 50% वेपर असेल. या ठिकाणी असताना 1/4 इतके वेपर्स असतील, 3/4 इतके लिक्विड, सॉरी 3/4 इतकं लिक्विड असणार आहे, वेपर्स असणार आहेत. 1/4 इतकं काय असणार आहे? वेपर असणार आहे. 50% वेपर, 50% लिक्विड, 3/4 of liquid and 1/4 of vapor and 100% liquid. 100% liquid. Okay. आता if I keep the refrigerant for more time in the condenser, condenser मध्ये जास्त वेळासाठी मी refrigerant ठेवला, one thing, or if I pass the refrigerant from the condenser, okay, to a subcooled line, pipeline, म्हणजे कंडेन्सर नंतर मी आणखीन याला एक पाईपलाईन अटॅच केली. ओके, आणि ती सब कुलिंग साठी पाईपलाईन असेल. ओके, देन दॅट विल गेट सबकूल्ड अँड द प्रेशर विल बी सेम, कंडेन्सर प्रेशर. या ठिकाणी मी जरी पाईपलाईन इन्क्रीज केली किंवा या ठिकाणी मी जास्त वेळासाठी रेफ्रिजरंट ठेवला, हीट एक्सचेंजर वापरला समजा ऍडिशनल, तर तरी प्रेशर काय असणार आहे? सेम असणार आहे. ओके, दॅट्स वाय पॉइंट 3 विल बी ओव्हर हियर. 3' हा होईल. पॉइंट 3 जो आहे तो लिक्विड लाईन मध्ये येईल, सब कुलिंग होईल. ओके, अँड 3 to 4, 3 सब कुलिंग झालं आणि 3 to 4 काय होणार आहे? एक्सपान्शन. 3 to 4 काय होणार आहे? एक्सपान्शन होणार आहे. मी 4 पॉइंट जो आहे तो इथे घेतो. 3 पॉइंट या ठिकाणी, 4' म्हणजे मी अगोदरचा पॉइंट म्हणतोय. 3' to 4', 3' is the point where subcooling is not done. Okay, saturated liquid that is passed to the expansion device. पण या ठिकाणी 3' to 3 जे आहे ते काय होतं? सबकुलिंग. दिस वन इज सबकुलिंग. हे काय आहे? सबकुलिंग आहे. ओके, सेम थिंग ओव्हर हियर. या ठिकाणी H4 येईल, H4'. Okay, same thing over here. T3 कंडेन्सरचं इथलं जे टेम्परेचर असेल T3 असेल. मी याच्यानंतर समजा सबकूलर वापरला तर टेम्परेचर काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. म्हणून टेम्परेचर रिड्यूस होईल. इथं पॉइंट काय येईल? 3 येईल आणि इथून एक्सपान्शन. हा पॉइंट 4 येईल आणि हा 4'. Okay, this portion is a subcooling. This portion is subcooling. Okay, काय होईल बघा याचा इफेक्ट? कॉम्प्रेसर वर्क तर सेम राहणार आहे, H2 - H1. ओके, कॉम्प्रेसर वर्क काय राहणार आहे? That will be same. Okay, that is equal to H2 - H1. म्हणजे सबकुलिंग इथं केलं नाही केलं तरीही कॉम्प्रेसर वर्क जे आहे ते चेंज होणार नाही. ओके, व्हॉट अबाउट रेफ्रिजरेटिंग इफेक्ट? ओके, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट किती होता बघा? H1 - H4' इतका होता. इथं सॅच्युरेटेड लिक्विड होतं, ते एक्सपान्शन केल्यानंतर रेग्युलर म्हणतो. दॅट इज इक्वल टू H1 - H4'. H4' म्हणजे मी हे घेतलं. ओके, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट सबकूल्ड आफ्टर सबकूलिंग. ओके, दॅट इज H1 - H4.
H1 minus H4. ओके, अगोदर किती होता H1 minus H4 डॅश, तो किती झाला H1 minus H4. ओके, that is increased. That is increased. Refrigerating effect is increased. Compressor work same. हे जे आहे ते सेम राहिलं, हे जे आहे ते काय झालं इन्क्रीज झालं, म्हणून COP जो आहे तो काय होईल इन्क्रीज होईल. COP जो आहे तो काय होईल इन्क्रीज, बिकॉज इनपुट इज कॉम्प्रेसर वर्क that is same and output that is refrigerating effect that is increased. That's why output upon increase input that will get increased and COP of the system will get increase. COP of the system will get increase. Okay, that's why subcooling is done for increasing the coefficient of performance of the system. Coefficient of performance of the system. Superheating is not done for increasing this coefficient of performance of the system. That is done for increasing the life of the compressor, and subcooling is done for increasing the coefficient of performance of the system. Okay, how the subcooling is done? We can keep the refrigerant for more time in the condenser, one thing, and another thing, that is we can attach a pipeline to the condenser outlet, okay, which will be subcooled line. या ठिकाणी कंडेन्सरच्या आउटलेटला काय करेल दुसरी पाइपलाइन अटॅच करायची, ती सबकूल्ड लाइन असेल, और हीट एक्सचेंजर वी कैन यूज. ओके, सो दैट वी कैन रिड्यूस द टेम्परेचर ऑफ रेफ्रिजरेंट इन दी आफ्टर द कंडेन्सर, ओके, बिलो इट्स सॅच्युरेशन टेम्परेचर. सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे कर्वला असेल, त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे, त्याचं टेम्परेचर काय करणार आहे कमी करणार आहे. म्हणजे इथलं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा हा T3 डॅश हा T3 ते टेम्परेचर आपण काय करणार आहे रिड्यूस करणार आहे. आणि हे केल्यामुळे काय होणार आहे COP जो आहे तो काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे, कारण कॉम्प्रेसर वर्क जे आहे ते सेमच राहणार आहे. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट मात्र या ठिकाणी काय होतो वाढतो. ओके, इज द थिंग. नाउ we will draw a pH and TS diagram with subcooled and superheating. Subcooling and superheating. आता superheating ला बघा या ठिकाणी इथं जाईल आणि superheating. ओके, म्हणजे हा कर्व जो आहे तो या ठिकाणी असेल. सबकूलिंग आणि सुपरहीटिंग दोन्हीही आपण एका सायकलला काय करू शकतो अटॅच करू शकतो. सबकूलिंग आणि सुपरहीटिंग. याचबरोबर या ठिकाणी बघा हा पॉइंट वन येईल, हा पॉइंट टू येईल, this will be a combined cycle for subcooling and superheating. Okay, this will be a superheating. 1, 2, arrow mark as condensation, expansion, evaporation. Okay, this will be superheating. या ठिकाणी हे जे असणार आहे ते काय असणार आहे सुपरहीटिंग. ओके, आणि या ठिकाणी हे जे असणार ते सबकूलिंग. इथून इथपर्यंत काय असणार आहे सबकूलिंग. दॅट इज कंबाइंड सायकल ऑफ सबकूलिंग अँड सुपरहीटिंग. ओके, इन एक्झाम they may ask subcooling, superheating or combined cycle. Okay, to draw PV and TS diagram. They may ask effect of the subcooling and superheating. Okay, why subcooling is done, why superheating is done. Okay, and we have to draw pH and TS diagram and explain it. Okay, so we will stop here. Thank you very much.